जरूर घ्या. हा त्यातला थोतांडी महाराज नाही बघ. ठाकरे महाराज म्हणजे क्वालिफाईड भागवतकार आहे. त्याची पत्नी कीर्तनकार आहे, भागवतकार आहे. फक्त माझं तुम्हाला मागणं आहे, या भागवताला पण एखाद्या बाईनं संकल्प घ्या, जसं माझ्या बायकोचं मी देहदान केलं, मशानात नाही नेलं. माझ्या विरोधात लोक गेले, पण मी ठरवलं माई बायको मेल्यावरही लोकांचे तुमचे पोरं पोरी डॉक्टर झाले पाहिजे, माझ्या बायकोच्या शरीरावर शिकले पाहिजे. माझी आई मरण पावली. अय बाबू, अय डॉक्टर, मोती वाळो बंजारो छे बंजारा तो जल में बराबर क्यों भूल घोर वचनेन कन कन करतानी केवल मान मर्यादान तू काही भूल घोर दारुण मत्तार छंद कोण खाबोर अरे खोटे धंदे बाई त्यांना सारी यारे 200 रुपये मोती वाळू काय लिहिलंय त्याच्यात? मोती वाळू नाही म्हणून फाटेल रे, म्हणून मी तुला बोलावलं 200 रुपये लिहिलं. एक शर्ट घेतो माली फाटेल होती बाबू. काय सांगू राजा, मला एका मास्तरनं लाईनीतून बाहेर काढलं. माझ्या जीवनावर पुस्तक आहे गेले, माझ्या जीवनावर नरेंद्र इंगळे साहेबांना पुस्तक काढलं, घे 200 रुपये. काही नाही दादा, पळू नका. तुम्ही कार्यकर्ते असे पळत असता का? बाकी बनवून एक जण जा शांतता. मी काही वाढवत नाही, कार्यक्रम नाही वाढवत. असं आहे 69 आहे, रात्रंदिवस त्या गाडीत आहो, कधी झटका पडीन मग म्हणून असं वाटते 5 मिनिट बसा. काय नाव कोणाचं आहे? जय सेवालाल देवीदास बाबा की जय. वसंतराव नाईक साहेबांचा जय. अरे इंद्रनील नाईक साहेब मंत्री आहेत आता, राज्यमंत्री. पंकजपाल महाराजांना वाढदिवस ठेवतात, 41,000चा पुरस्कार दिलता. पोपट पेरे पाटलांना. तुले काय वाटते तूच बंजारा आहे? हे डायमंड पैदा झालं ना पंकजपाल. गरीबाच्या पोरानं जिंदगीत सायकल नव्हती घेतली ना, आता पंकजपालनं बँक लोनवर 19.5 लाखाची गाडी घेतली भाऊ. आणि हे कशामुळं? संत कृपा झाली मागत फळाली. लहान लेकराईनं वचन द्या बरं. करा रे पोट्यो, हात करे, हातवर कर. एक माईक तोंडा जळला म्हणा, आम्ही जीवनात दारू पिणार नाही, बिडी पिणार नाही, खर्रा खाणार नाही, वाईट व्यसन करणार नाही. बोलो देवीदास बाबा की जय, सेवालाल बाबा की जय, तथागत भगवान बुद्धांचा जय, मोहम्मद पैगंबरांचा जय. बसा, जमलं ना? ते का फाटेल असल्याच्यानं मला जैली मला चड्डी फाटेल होती, 2 लाईट होते. मला मास्तरनं लाईनीतून बाहेर काढलं होतं. म्हणे तुझे कपडे फाटेल आहे. म्हटलं तुझ्या पगारातून घेऊन. सालं साने गुरुजी गायब झाले आणि नाने गुरुजी पैदा झाले. माझ्या जीवनावर पुस्तक आहे, बोल येत आहे साचाले. जीवनभर असा वागलो आई मी. मायली दिलं, मशानात नेलं नाही, मेडिकल कॉलेजला माय बापाचे डोळे दिले नेत्रदान. आणि नाही ठरवलं ज्या जिल्ह्यात मेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देणे, माई समाधी बांधू नये, मूर्ती आणू नये, त्यातली वर्गणी खाऊ नये.
आणि बायानं आरत्या करू नये नाही तर उद्या अरे हे आरतीच्या लायकीचे आहेत, आम्ही आहो काय लायकीचे नाही तर उद्या बायका आरत्या करती आरती पाहिला केला इकडे बंजाऱ्याचा पंकज आरती अपने को वो धतीन करणे काही नाही, मरावं त्या देशासाठी, जगावं त्या देशासाठी. जवान पोट्टे म्हणते मराव तर देशीसाठी आणि जगावं तर पोरीसाठी. म्हणून मुली बहिण माय बहिणीले विनंती, बेटा कोण्या पोरानं मोटरसायकलवर बसून नेलं जाऊ नको, गलतीनं गेली तर तोंडाले पट्ट्या बांधून जाऊ नको. हात जोडून आपल्या मायबापाची इज्जत राखा. पोरी पळून जाऊन राहिल्या, पोट्टे पळून जाऊन राहिले आणि पोट्टेही बदमाश आहे. त्याच्या बहिणीला काही देणार नाही, कपडे नाही घेणार, पण तिले ड्रेस, मोबाईल, कपडे, हात्यांवर खाणं, मांडीवर तिची मान देणं, तिच्या कानात बोट घालणं, कानातून याच्या नाकात घालणं, तिच्या नाकातून याच्या तोंडात घालणं, हे कोणतं प्रेम आहे बघितलं. चरित्र सांभाळा. पालना देवीदास बाबाचं जीवन चरित्र शुद्ध. गजानन बाबा, साई बाबा, शिवाजी राजे, बाबासाहेब आंबेडकरांचं पोरगं नेलं. तुम्हाला आंबेडकराचं नाव काढलं की काही काही लोकांचे अंगार होते, पण तुम्ही बायको ग्रामपंचायत मध्ये कोणामुळं बसणार आहे खुर्चीवर? त्याने कारण फक्त बाबासाहेबांचं संविधान. आलं लक्षात? सत्यपाल शिंक्याचं आहे, नामदेवाचं कीर्तन आमना नागनाथले बंद केलं होतं शिंपी आहे म्हणून. आता कोण अधिकार दिला मला बोलायचा? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर झालं. हे म्हणते की फॅशन आहे आंबेडकर का नाम लेणं. अबे तुम्ही बायको आदिवासाची बाई राष्ट्रपती झाली ना या संविधानामुळे. अरे भीमा तुझ्यामुळे आता उठला तर धमकी दिली तुम्हाला नोट दे रे शंभराची. दोन पैकी एक खेप मला मालूम आहे म्हणून तर तू दोन दोन खेप निघून राहिला. दोन पैकी एक खेप. हे आहे 10 रुपयाचं नोट आहे, निळी, निळा कलर आहे ना, हा बुद्धाचा कलर आहे, हिंदूचा, हिरवा मुसलमानाचा. हा मागचं बोल नका. हे लोक काय पाहिजे? टाळ्या. ये क्या असर गिरा इतने जल्दी? पहिले तो नोट खींचना है तर हे भाई प्रबोधन आणि म्हणून गरज आहे ग्रामगीतेची. गरज काय? प्रबोधन. घे मी तर देतच होतो ना, त्या कामल्यासारखं केलं नाही. अरे पैशानं मागाया मला फेसबुकवर नोटा येतात. आज युट्यूबवर कीर्तन आहे, आजचं कीर्तन युट्यूबवर बघा. सत्यपाल महाराज ऑफिशियल युट्यूब. आता एक पंकज पालचंही कीर्तन आहे, 2 मिनिटं घ्यायला जरा मजा येते. मध्ये तू बंजारा भाषेत बोलताना बाबू अजून ऐकायची इच्छा आहे काय? महाराज ऐकायची इच्छा आहे. आणि कीर्तन संपल्यावर माझ्याकडे 8 पुस्तक आहे. ग्रामगीता, सत्यानाथ, दादा. तू मगापासून हो हो पागल झाला तर किती आते खराब आहेत काही आते देऊ का मारून? मग थांब ना बाबा.
त्याचे हाते खराब आहेत, 100 रुपये देते. ये. तू पहिल्यापासून असाच आहेत का आपला माणूस? तुमचा पिवळ संजय भाऊचाच दिसून राहिला. आणि आम्ही काय संजय भाऊ राठोडचे वैरी आहो काय? अरे आमच्यावरही त्या माणसाचे उपकार आहे. घ्या. आता माझ्या लक्षात आलं तू मगापासून होय होय करून ते पिवळ्या शर्टावाला गरीबाच्या लेकराला कोणी देत नाही ना हो 100 रुपये. एका काय मोठ्या साहेबाचं असलं की बाळा मॅडम काऊन देते मोठ्या माणसाचं? त्याची बायकोही चांगली चिंगली राहते, फॅन लावली, कशी लावली, काय लावली, कुठून लावली, मग म्हणते सांगा राया. तुला तर 6 महिन्यापासून फॅन लावली चिन तुही भेट नाही झाली. बापूची तू काळी साप पाया माती जाऊ दे. ते ठाकरे महाराज म्हणतील लंबा चालून जा. माझ्याकडे पुस्तक आहे 250 रुपयाचे 8 पुस्तक आहेत. कीर्तन संपल्या अन्याचा आणि सत्यानाश नावाचं पुस्तक 50 रुपयाचं आहे. रामगीता 50 रुपयाची. धंदा नाही माझा, घराघरात हा विचार केला पाहिजे. माझं जीवन बदललं ग्रामगीतेने. मी तेरवी नाही केली, मा बापाला केस नाही दिले नाही. तुम्ही काय देता बापाला? केस. अरे काय दिलं बापाला? केस. तुम्ही केस कोण देता? तुम्हाला मालूम आहे 15 दिवसानं केस येत. मग वाईट व्यसन बंद करा. अरे बाया बांगड्या फोडतात, तुम्ही बांगड्या कोण फोडता हो मावशी? सासूले बांगड्या, सासरा मेला बांगड्या फोडतात. बांगड्या चांदीच्या पाटल्या काऊन नाही फोडत? आपलं भी धंदा. तुम्ही बापाचे कपडे जाळता, तुम्ही सासूचे कपडे जाळता, लुगडे जाळता. नोटा काऊन नाही जाळल्या वाजलो? त्या जोडता होत्या सासूच्या, मरायच्या अगोदरच जमा करून घेतल्या बिमार होती तेव्हा. तुम्ही 7-12 काऊन ना जाळत? असं आहे. म्हणून मी ना तेरवी केली ना केस दिले, या भानगडी नाही. म्हणून हे बंजारा भाषेत माझ्याकडे कॅलेंडर आहे. तुकाराम दादा गीताचार्य ग्रामगीतेवर कॅलेंडर आहे. 40 रुपयाचं एक आहे. कार्यक्रम संपल्यावर न्यायचा. 40च आणलं, 40 मध्येच देतो. नो प्रॉफिट नो लॉस. फक्त एखादं फुकट देतो मी कोणाला वाजवत, कोणाला देतो ज्याले खार नितांत. त्या बाईचं पोरग मिलिटरी मध्ये आहे, तिले देतो मी. देशासाठी आहे. वा क्या बात आहे. वंदे तिचं पोरग देशासाठी आहे आणि त्याला भाऊ देशीसाठी आहे. आई धन्यवाद, आभारी आहो. देशासाठी आहे. आता ड्युटीवर आहे की घरी आला? मला जीव धक करते का? घाबरू नको. मी कोक धन्य झाली बाबा. त्याला पोरग देशासाठी आहे. एखादा पोट्टीसाठी मरते. त्याला पोरग देशासाठी वेळ देऊन राहिलो. कॅलेंडर पाठवतो. एकाचं नाही, डोळ्याला लागली. वा काय इमानदार. हा सर्व परिणाम आहे बाबा. दिन दुखी हा सर्व चमत्कार कोणाचा आहे? जाऊ दे वा बाई, जाऊ दे ना. हातातून छटत नाही काय, फेने काय उभी नाही ना मावशी. त्या बाईने बघा, ते बाई तिच्या अंगात आलं वाटते. देवीदास बाबा अंगात आणतो. वा बाई खाली बस. तिच्या अंगात आलं वाटते. वा बाई बस. देवीदास बाबा तू बसा बसा. साडी दिली असते पण काही गरज नाही. चांगली कंडिशन दिसून राहिली. बघते का बाई? तिच्या अंगात देवीदास बाबा आले काय? काही अंत काय व कोणाच्या अंगात? देवीदास बाबा काय अंगात येते का?
आणि लोकांच्या अंगात देवीदास बाबा येते, कोणाच्या अंगात देवी येते, कोणाच्या अंगात देव येते, मग अंगात अग्नी देवता येते. मी पेटून घेतो मध्ये आता तू पेट्रोल आणतात पेटू काय व मावशी काय 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 म्हणतील तुला पेटायचं आहे तर पेट पण कीर्तन झाल्यावर पेट आम्हाला ऐकू दे ना. आई उदोग उदोगांबाई तुझा उदोग तुझा उदोग. अरे अमरावतीचा एक महाराज ताब्यावर बसतो म्हटलं तू काय शिवते बनवतो मी बसतो ताब्यावर मी विस्तारून चालू शकतो आयडिया आहे. म्हणून जगामध्ये जादू नाही चमत्कार नाही भानामती नाही करणी नाही भूत नाही नजर लागत नाही मेल्यावर कोणी जिवंत आहे. हो बाई आलं तिच्या अंगात हो बाई बस आलं तुमच्या लक्षात काय केलं मी तुम्हाला म्हटलं बाई खाली बस मला मालूम आहे बायको किती सुंदर होतो तरी माणूस लक्ष ठेवते. हे आहे ते आम्हाला आहे असं आहे ते. मी बाई म्हटलं दुसरं काही म्हटलं काय तुमचं काही काम होतं का मानव पाहायचं नियत छपा पाहिजे ना. गुरुदेव तुम्हारे दर्शन झालं तुम्ही मागं पाहिलं ना डोक्यावर कपडा टाकला हा पाण्याने भिजलेला आहे मध्ये खाली करंट देणं सुरू झालं मी आपलं पुन्हा असं झाकून टाकलं. सगळ्यात मागं गजाची बदमाशी याला पाण्यानं ओलं करणं याला पेटून घेणं मध्ये शेकून घेणं मध्ये मगापासून चार म्हटलं हे पा हे करा त्याचं पुस्तक आहे तर सांगते की त्यात आहे ना भाऊ कसा पाहिजे असा तुकडे करणारा भाऊ नको आम्हाला श्रीराम ज्योतिबा सावित्री माझं 10 रुपयाचं पुस्तक आहे पण गाणे असे खतरनाक आहे घेऊन द्या. मी एकटा नाही सत्यपालले बंजाऱ्याचं पोरग भेटलं कुंड्याचा संदीपपाल भेटला पाटलाचा रामपाल भेटला बुद्धाचा संगपाल भेटला बुद्धाचा PhD झालेला डॉक्टर पवन दवंडे भेटला संगपाल मिळाला. एक कोळ्याचे 2 पोर आहे एक मारवाड्याचं पोरगा आहे सत्यपाल कीर्तन करते उंदरीचा शिंप्याचा उदयपाल असे 50 पाल आहे माझ्या पुस्तकात अवघ्याचे नंबर आहे. आता पेश करून राहिलो पंकजपाल राठोड आपले पाहिजे माझ्या तब्येतकडे लक्ष देणं तुम्ही आणि हे न्हाव्याचं पोरग आहे पांडुरंग राऊत आम्ही न्हाविक नाविक होता शिवा म्हणून वाचला. शिवाजी महाराजांनी वाचवायले महाराजही पोरग कामात आलं हे भूलू नका. मुसलमानांनाही मदत केली शिवाजी राजाला असे हे 4-5 जण आहे हे यायची पार्टी आहे. आता पार्टी नंबर 2 या थोडासा महाराज पोचलाय म्हणून त्याला दिवसभर बोला लागते हे दुसरे महाराज तर बसतही नाही त्याला पटतच नाही आपली हे आपल्या पार्टीचे आपण पक्ष फोडला नाही. सर्वांनी जोरात आवाज द्या बोल भारत माता की. लंका जावळे रसो